8 वाजेपर्यंत नेहमीप्रमाणे संपवायचं आहे. बाबा काय म्हणाले की ज्ञान जी वस्तू आहे ही वस्तू जाणावयाची आहे आणि आपल्यामध्ये अगोदरच आजच्या भाषेमध्ये बाय डिफॉल्ट जन्मताच ज्ञान आहे. जसं मोबाईलमध्ये आपण विकत घेतल्यानंतर काही ॲप अगोदरच दिलेले असतात, तसं आपण सगळे जेव्हा जन्मलो कोण्याही जातीत धर्मात कुठल्याही देशात असो आपोआपच आपल्याला ज्ञान आहे. मग का प्रकट होत नाही? त्याच्यावर अज्ञानाची थरं पडत जातात. स्वामी विवेकानंदाचे एक शिक्षकांसाठी प्रवचन आहे. त्यांनी म्हटलं शिक्षकांना की तुम्ही काही शिकवू नका त्यांना, तुम्ही काही शिकवू शकत नाही. मग काय करा, विद्यार्थ्यांच्या मनावर जे अज्ञानाचं थर आहे तेवढं काढा, ज्ञान आपोआप बाहेर येईल. मग इथं साईबाबांनी उदाहरण काय दिलं, आता ग्रामीण भागामध्ये जे आहोत त्यांना माहीत आहे, नदीच्या पाण्यावर शेवाळ येतं, पाणी शुद्ध, मध्ये पाणी शुद्ध वाहत असतं. ते शेवाळ जर बाजूला केलं, ते पाणी पिलं तर चांगलं असतं ते. आता नवीन माणसांना तो अनुभव नाही,